यवतमाळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या या रणधुमाळीत भावनिक असा क्षण समोर आलाय। तशी बाळासाहेब चौधरी आणि बाळासाहेब मांगुळकर यांची मैत्री सर्वांना माहिती आहे। यवतमाळ शहरातील हे दोन्ही बाळासाहेब सार्वजनिकरित्या आणि जनतेत असताना धीर गंभीरपणे वावरतात। पण या निवडणूक प्रचारादरम्यानच एक क्षण असा आला की मैत्री आणि याला भावनिकतेची किनार कशी असते ते दिसून आले। शहरातील समर्थवाडीमध्ये आयोजित प्रचार सभेत बाळासाहेब चौधरी हे बाळासाहेब मांगुळकर यांच्यासाठी बोलताना अचानक भावनिक झाले। यातून भावनिक साद आणि त्यासाठी आपसुकच अश्रू कसे निघून जातात हे यातून अचानक दिसून आलं। माजी नगराध्यक्ष चौधरी हे तसे चार चौघात गंभीरतेने वागतात। यवतमाळचे ते खरे विकास पुरुष मानले जातात। पण यावेळी एक बाळासाहेबांना दुसऱ्या बाळासाहेबांसाठी आपल्या अश्रूंवर नियंत्रण मिळवता आलं नाही। पहा काय आणि कसा होता तो क्षण। म्हणजे आता तुम्ही आज ते विष्णूचं ऐकता ना, त्याचे फॉलोअप झालेले आहे लोक। म्हणजे आज कंडिशन खराब आहे म्हणून खूप काही बोलणार नाही। आज एकच विनंती करतो यावेळेला की ठीक आहे, हे बाळासाहेबांची शेवटची निवडणूक आहे। मांगुळकर साहेबांची खूप तळमळ करते तो माणूस। एकटा माणूस सतत फिरत सातत्याने संजय देशमुख असो मला बोललो बाळासाहेब नाही जितू भाऊ बस एकच विनंती करतो शेवटी की तुम्ही बाळासाहेबांना मतदान करून निवडून मला रोड याच्यासाठी आला तो कॅन्सर पेशंट आहे, इतका मेहनत करतो ना जो या माणूस पैसा घेऊन तो निवडून देत असं काय करायचं। कॅन्सरचा पेशंट आहे तो, आज निवडून द्यायला तो उद्या स्वर्गवासी येईल। धक्का गोष्टी अगदी बरोबर। आणि खरंच प्रेक्षकांनो, ही आपली शेवटची संधी आहे आणि या संधीचे आपल्याला सोने। विशेष म्हणजे या निवडणुकीत बाळासाहेब मांगुळकर यांनी 2019च्या निवडणुकीनंतर निरंतर आपल्या जनसेवेच्या व्रतामुळे स्वतःच्या दुर्धर अशा आजारावर हिमतीने मात करून पुन्हा स्वतःला झोकून दिलं। तर दुसरीकडे या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब मांगुळकर यांच्यासाठी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी हे सुद्धा खूप परिश्रम घेतात। बाळासाहेब मांगुळकर लोकनेते तर आहेतच, पण शहरातील सर्व राजकारणी आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाळासाहेब मांगुळकरांसाठी किती भावनिक नातं आहे हे सुद्धा या प्रसंगातून दिसून आलं।